खुदावाडीत ग्रंथदिंडीने रंगले जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन। संस्कारक्षम पिढीसाठी वाचन चळवळ उभी करा, डॉक्टर खजुरे यांचे सरकारला आवाहन। सत्ताधारी सरकारनं इतर विभागाला भरघोस निधी देतो, पण वाचनालयास म्हणावं तसं निधी उपलब्ध करून देत नाही, अशी सडकून टीका डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे यांनी सत्ताधारी सरकारवर करीत, संस्कारक्षम आणि सुजाण पिढी घडवायची असेल तर वाचनालय चळवळीला बळ द्यावं लागेल, असं ठामपणे सांगत राज्यातील वाचनालयांना अधिक मदत व प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे। तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे जिल्हा ग्रंथालय संघ व शेतकरी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे भव्य अधिवेशन उत्साहात पार पडले। गावातील महिला भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या आकर्षक ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची दिमागदार सुरुवात झाली। अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी समाजसेवक डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे, सरपंच सरोजिनीताई रेवणप्पा कबाडे तसेच शेतकरी वाचनालयाचे सचिव प्राध्यापक वसंत चिंचोले यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला। उपस्थित मान्यवरांनी शेतकरी वाचनालयाचे सचिव प्राध्यापक वसंत चिंचोले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना चिंचोले यांनी गावातील वाचकांसाठी घरपोच ग्रंथसेवा सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच वाचनालयाची वाटचाल अ वर्गाकडे सुरू असून शासनाच्या सहकार्याने ते उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। ग्रंथदिंडी, मान्यवरांचा सत्कार आणि वाचन संस्कृतीचा जागर यामुळे खुदावाडीतील हे अधिवेशन ज्ञानाचा उत्सव ठरले। ग्रंथालय अधिवेशनात काही मान्यवरांची प्रतिक्रिया धाराशिव न्यूज मराठी चॅनलचे सचिन तोगी यांनी घेतली आहे, पाहुयात। जिल्हा ग्रंथालय संघाचं हे अधिवेशन दरवर्षी होण्याची गरज आहे। अशाच पद्धतीच्या अधिवेशनात तालुका पातळीवर देखील घेण्याची गरज आहे, कारण जोपर्यंत तालुका पातळीवर वाचन चळवळ विकसित करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत जनमानसामध्ये ही चळवळ रुळणार नाही। त्यासाठी साहित्य परिषद असेल, त्याच्यानंतर नॅशनल बुक ट्रस्ट असेल, जनशक्ती वाचक चळवळ असेल आणि स्थानिक ग्रंथालय असेल, यांच्या मदतीनं अशा पद्धतीचे मेळावे, अशा पद्धतीचे अधिवेशनं तालुका पातळीवर होण्याची गरज आहे। आणि या संदर्भात महिला, मुलं यांची अपेक्षा काय आहे, त्यांना काय वाचावं वाटतं, ते त्या सभेमध्ये अंदाज घेऊन त्या पद्धतीची पुस्तकं ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे। महिलांना पाककलेवरची पुस्तके आवडतात, ती पुस्तके मोठ्या संख्येत आपल्याकडे पाहिजे। लहान मुलांना रंजक आणि साहस असणारी अनेक पुस्तकं आवडतात, ती पुस्तकं त्या ठिकाणी असली पाहिजे। आणि शेतकऱ्यांना शेतीसंबंधीचं ज्ञान देणारी पुस्तकं पाहिजे असतात, ती पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मला असं वाटतं की हे वाचनालय म्हणजे गावाचं एक ज्ञान देण्याचं ऊर्जा केंद्र आहे आणि हे ऊर्जा केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीनं गाववाल्याच्या सतत संवाद साधला पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे आहे ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं वाचनालयाच्या समितीनं प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं। पण एक गोष्ट खरी आहे की ही शृंखला, अधिवेशनाची शृंखला सतत चालू असली पाहिजे, त्यात खंड पडता कामा नये। सरकारचं अनुदान मिळो अथवा न मिळो, वाचकांच्या बळावर या पद्धतीचे मेळावे आणि अधिवेशनं होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं। नाही, पण सक्षम वाचक असला तरच वाचनालयाची भरभराट होईल। वाचनाकडे आकर्षित करावं लागेल आपल्याला, हे आव्हान आहे ग्रंथ चळवळीला। वाचनालयाची सध्या खूप दयनीय अवस्था होताना पाहावयास मिळते आहे। सरकार सकारात्मक पावले उचललं जात नाही वाचनालयाच्या बाबतीमध्ये। काय तुमच्या भूमिका असणार आहेत, काय मागण्या असणार आहेत, कशा पूर्ण होतील? अनुदान दिलं पाहिजे हो, कमी जास्ती। आता मी माझ्या भाषणातही सांगितलं ना, भूके भजन न होय गोपाल, इथं ते 300 नोकऱ्या आहेत तर त्यांनाही उदरनिर्वाह होईल एवढा पगारी नाही। सरकारने ते अनुदान दिले पाहिजे, म्हणजे मंडळावर काम करतील, पुस्तकं येतील। या शासन वाचनालयाच्या संदर्भामध्ये फार उदासीन आहे। वाचनालयाची समस्या ही खूप मोठी समस्या आहे, किंबहुना ग्रामीण भागात आणि शहरी भागातसुद्धा वाचनालयाशिवाय अधोगती होते आहे, हे शासनाच्या कसं ध्यानात येत नाही। ज्या गावात वाचनालय आहे ते गाव सुसंस्कृत आहे, ते गाव प्रगत आहे, प्रगल्भ आहे। शासनाला एवढंच मी सांगू इच्छितो की इतर विभागामध्ये तुम्ही अनुदान देता,
मदत करता, सहकार्य करता, लाखो रुपये खर्च करता. वाचनालयासाठी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीचा विचार करून परत एकदा चांगली संस्कृती आणि संस्कारक्षम्य पिढी निर्माण करायची असेल तर वाचनाच्या चळवळीला तुम्ही उभारी द्या, आर्थिक मदत करा, वाचनालयाची संख्या वाढवा. वाचनाची संख्या वाढवण्यासाठी भरपूर आर्थिक अनुदान द्या, मदत करा. एक वेगळं मंत्रालय स्थापन करून वाचनालयाची संस्कृती आणि चळवळ परत जोमाने कशी उभी राहील त्यासाठी प्रयत्न करा. एवढंच मी